So welcome back, guys. We are going to continue this lesson of second lesson of your geography of standard 6. So let's see what is ahead and what we are going to see now. एक second ना guys. Yes. See the lesson. अगर हम पूरा word to word read करेंगे, that will be difficult. Therefore, uh, we are trying to utilize your maps and other things. Now, let us acquainted with the some important parallels and meridians. अभी क्या क्या meridians important parallels आपण already पाहिलेले आहेत. You have to draw this diagram. तुम्हाला diagram काढायचा आहे. Let us see what काय काय तुमची महत्त्वाची वृत्ते आपण पाहिलेली आहेत हे तुम्हाला करायचंच आहे. चला आता काही वृत्तांचा तुम्हाला विचार करायचा आहे. मी थोडं वाचून दाखवतो. तुम्ही नीट लक्ष द्यायचं स्क्रीनवर काही डाऊट असेल मला विचारा. आवाज बंद ठेवायचा. म्यूट युअर साऊंड गाईज प्लीज. ओके सर बोल. सर आवाज काही महत्वाच्या वृत्तांचा आपल्याला विचार करायचा आहे. जसं बघा विषुववृत्तापासून 23:30 उत्तर ते 23:30 दक्षिण अक्षवृत्ता दरम्यानच्या भागात सर्व ठिकाणी सूर्यकिरणे वर्षात 2 दिवस लंबरूप पडतात. पृथ्वीवर इतर भागात सूर्यकिरण कधीही लंबरूप पडत नाहीत. 23:30 उत्तर अक्षवृत्ताला आपण म्हणतो कर्कवृत्त आणि 23:30 दक्षिण वृत्त जे आहे दक्षिण अक्षवृत्त असं आपण काय म्हणतो मकर वृत्त असे म्हणतो. बरोबर तुम्हाला मागच्या आकृतीमध्ये दाखवलं अक्षवृत्त आणि मकर वृत्त कुठे आहे. बरोबर हे बघा ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणजे अक्षवृत्त, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न म्हणजे मकर वृत्त. चला पुढे बघा. सो what is important thing? All places between 23°30' north and south of the equator receive perpendicular rays on 2 days in a year. So perpendicular means there is an angle of 90 degree. लंबरूप म्हणजे कितीचा अंश तयार होतो 90 डिग्री 90 अंशाचा. On the other areas of the earth never get perpendicular rays. The parallels at 23°30' north and 23°30' south of the equator are called as tropic of Cancer and tropic of Capricorn respectively. Getting I have shown you where they are. कुठे असं तुम्हाला दाखवलेलं आहे. आता पुढे तुम्हाला अजून विचार करायचा. आता थोडं वर जायचं तुम्हाला दक्षिणेकडे आणि उत्तरेकडे. दक्षिणेकडे आणि उत्तरेकडे तुम्हाला जायचं बघा. तर विषुववृत्तापासून उत्तर व दक्षिणेकडे 66°30' ही दोन अक्षवृत्ते देखील महत्वाची आहे. त्याला काय म्हणतो आपण आर्टिक वृत्त आणि अंटार्क्टिक वृत्त. आर्टिक वरच्या बाजूला आहे म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये आहे. बरोबर. आता यामध्ये काय होतं या दरम्यान वर्षभरात 24 तासाच्या कालमर्यादेत दिन आणि रात्र होतात. त्यांना आपण म्हणतो आर्टिक वृत्त जे तुमच्या उत्तर गोलार्धामध्ये आहे. वरच्या बाजूला आपण आकाश आकृतीमध्ये बघितलं आणि अंटार्क्टिक वृत्त आपण बघितलं ते आपलं दक्षिण गोलार्धामध्ये पाहिलेलं आहे. ओके आय एम रिपीटिंग थिंग्स. Now, the parallel at 66°30' north and south of the equator are also important parallels. In the area between these two parallels, throughout the year, daytime lasts within the limit of 24 hours. These parallels are known as Arctic Circle in the northern hemisphere and Antarctic Circle in the southern hemisphere, respectively. मी ऍक्च्युअली जे मगाशी तुम्हाला सांगितलं तेच इथे तुम्हाला लिहून दिलेलं आहे ते वाचन करतोय आपण. नथिंग एक्स्ट्रा और नथिंग वेगळं काही त्याच्यामध्ये नाहीये. नाव पुढे बघा. 66°30' उत्तर व दक्षिण अक्षवृत्तांपासून 90° पर्यंत जर तुम्ही गेलात उत्तर आणि दक्षिण पर्यंत तर तुम्हाला दिवस ऋतूप्रमाणे 24 तासांपेक्षा जास्त असू शकतो. लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगितलं ज्या भागात सूर्य जातो त्यावेळेस जास्त दिवस त्या ठिकाणी असतो. ज्या गोलार्धात सूर्य नाहीये किंवा ज्या गोलार्धात सूर्य दुसरीकडे जातो ज्या गोलार्धात सूर्य नाहीये समजा तर त्या ठिकाणी जर तुम्ही गेलात तर तुम्हाला दिवसाचे प्रमाण कमी जास्त पाहायला मिळतं. दिवसाने आता हा जो काही रात्रीचा दिवसाचा समान आहे कालावधी आहे हा कालावधी कोणत्याही एका ध्रुवावर जास्तीत जास्त 6 महिन्यांचा असतो. येथे दिनमानाच्या काळात आकाश सूर्य क्षितिज समांतर असते म्हणून तिथे म्हणतात की 6 महिने दिवस आणि 6 महिने रात्र असते असं त्या ठिकाणी म्हणतात. आय एम रिपीटिंग थिंग्स अगेन. सी So depending on the season, daytime sun being visible in the sky can be greater than 24 hours in the areas between polar circle and the pole. Polar circle and the pole. I have shown you. तो वरचा एक सर्कल भाग आणि शेवटचा दक्षिणेकडचा एक भाग. The maximum duration of the day appearance in the sky can be of 6 months at the poles based on seasons. During the period, the sun continues to move in spiral on the horizon. Getting guys. चलो पुढे बघा आता काय दिलं तुम्हाला. इथं पाचवीमध्ये तुम्ही काही गोष्टी शिकलेल्या आहात. पृथ्वीचे कलने सूर्यकिरणाचा कालावधी तीव्रतेनुसार पृथ्वीवर काय होतात अनेक गोष्टी होत असतात. आता यात तुम्हाला काही गोष्टी महत्वाच्या बघा. 2 मिनिट थांबा.
भारतातून कोणते वृत्त जातं तुम्हाला सांगितलं मगाशी. भारतातून कोणते वृत्त जातं? कर्कवृत्त भारताच्या मध्यातून जातं. लक्षात घ्या. भारताच्या मध्य भागातून कर्कवृत्त जातं. आणि हा एक तुम्हाला मी प्रश्न विचारला होता आपल्या जी-केच्या टेस्टमध्ये प्रश्न विचारला होता, की जगातील सर्वात लहान देश कोणता आहे? व्हॅटिकन सिटी आहे. कोणता आहे? व्हॅटिकन सिटी. त्याचं क्षेत्र फक्त 0.44 चौरस किलोमीटर आहे. हा देश इटली द्वीपकल्पावर आहे. कोणत्या द्वीपकल्पावर आहे? इटलीमध्ये. त्याच्या सभोवती इटली हा देश पसरलेला आहे. बरोबर? त्याचबरोबर तुम्ही आकृती बघाल त्याच्यामध्ये तुम्हाला पश्चिमेकडून पूर्वेकडे, उत्तरेकडून दक्षिणेकडे या देशाच्या विस्तारामध्ये अंश मिनिटामध्ये कोणताही फरक सहसा आढळत नाही. परंतु सेकंदामध्ये फरक आढळतो. यावरून अंशात्मक अंतरातील मिनिट व सेकंद या लघु एककांचा उपयोग केला जातो. कारण एवढा छोटा देश आहे, की मिनिटामध्ये कुठलाही फरक जाणवत नाही. तर फरक कुठे जाणवतो? फक्त सेकंदामध्ये जाणवतो. बघा तुम्हाला दिसत असेल. इथे बघा 5400 आहे आणि इथे सुद्धा 00 इथून सुरुवात केलेली आहे. हा व्हॅटिकन सिटी खूप छोटा देश आहे. त्याच्यामध्ये व्हॅटिकन रेडिओ, कोषागार, अ, ख्रिश्चन धर्मीय लोकांचं हे पवित्र ठिकाण आहे. बघा, दिसतंय? ठीक आहे. बघा. इथे मगाशी आपण बघितलं 54-54 होतं फक्त इथे 30 आलं तिथे 0 होतं. अशा प्रकारे काय होतं याच्यामध्ये फरक पडतो तो सेकंदांमध्ये फरक जात असतो. 1 मिनिट हां. आता काय होतं की यामुळे विविध विविध तापमानाचे पट्टे तयार होत असतात. विविध तापमानाचे पट्टे तयार होत असतात या ठिकाणी. ऑलमोस्ट. ओके. सो विविध तापमानाचे पट्टेमध्ये तयार होतात. त्याला आपण काय म्हणतो वायुदाब पट्टे म्हणत असतो. काय म्हणतो वायुदाब पट्टे त्यामध्ये म्हणत असतो. तर सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेनुसार होणारा परिणाम म्हणजे प्रदेशानुसार प्राणी वनस्पतींमध्ये विविधता निर्माण होत असते. राइट? गेटिंग गाईज? सी अगेन आय एम रिपीटिंग. This city is the Vatican City. It is known as the smallest country in the world. Vatican City is known as the smallest country in the world. It is the holy place of Christian people. It is spread over an area of 0.44 square kilometer. बहुत छोटा सा एरिया है. This country is located within the Italy on the Italian peninsula. See the latitudinal and longitudinal extent of this country in the figure. From the west to east and north to south, there is no difference in the degrees or minutes. लेकिन difference कहाँ पे होता है? Only in the seconds. Okay, there is the degrees only in the seconds. Degree difference होता है only in the second. देखो आप देख सकते हैं बहुत ही छोटा कंट्री है यहाँ पे. चलो. Now, variation in the intensity light depends on the light gives rise to sunlight leads to the regional diversity in plants and animals. The 0 degree longitude or prime meridian is an important meridian. The main purpose of this is to fix the global standard time and coordinate the standard times of different countries. This meridian is also known as GMT, that is Greenwich Meridian Global Standard Time is known as GMT, Greenwich Mean Time. Greenwich Mean Time. Greenwich is a place in England. इंग्लंडमध्ये काय आहे ते इट इज अ विलेज इन द इंग्लंडमध्ये एक छोटं ते काय आहे देश आहे तो आपलं गाव आहे ते. तर शून्य अंश रेखावृत्त आणि ज्याला आपण प्राईम मेरिडियन म्हणतो मूळ रेखावृत्त म्हणतो. त्याचबरोबर काय झालं वांद्रे आवाज येत नाही का? वांद्रे कॅन यू हिअर मी? चलो. म्हणून महत्वाचे आहे जागतिक प्रमाणवेळ निश्चित करणे आणि वेगवेगळ्या देशांच्या प्रमाणवेळांशी सांगड घालणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. हे रेखावृत्त ग्रीनिचचे रेखावृत्त म्हणतात GMT ग्रीनिच मीन टाइम. ग्रीनिच हे एक गाव आहे इंग्लंड या देशामध्ये. बरोबर? चला पुढे जाऊया अजून. नाउ द 180 degree meridian is also important from the prime meridian. Other meridians are marked east or west up to 180 degree. The 180-degree meridian lies opposite to the prime meridian. ठीक आहे, तर त्याबरोबर opposite असं डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. वी हॅव सीन ऑल्सो. द इंटरनॅशनल डेटलाईन जी असते ना, द इंटरनॅशनल डेटलाईन ती काय तुम्हाला ते सांगतो मी. इंटरनॅशनल डेटलाईन इज मार्क्ड विथ द रेफरन्स ऑफ दिस मेरिडियन. द इक्वेटर as well as all pairs of opposite meridians from great circles form great circle. Great circles are used for finding minimum distance between any two places on the earth. Okay, any two places on the earth. Right guys? 2 मिनिटं. चलो. काय बघा शेवटचं तुम्हाला काय मिळतं? 180 अंश रेखावृत्त हेही महत्वाचे असतं. मूळ रेखावृत्तापासून पूर्वेकडे व पश्चिमेकडे 180 अंश जर आपण गेलो तर सॉरी 2 मिनिटं नेटवर्क गेला होता. हां. तर याला काय म्हणतो आंतरराष्ट्रीय वारवृत्ते आणि ही जी काही रेखावृत्ते आहे
की आपण त्या दृष्टीने काढले जातो 0 आणि 180चा विचार करून. 180 अंश रेखावृत्ताच्या संदर्भाने आंतरराष्ट्रीय वाररेषा विचारात घेतली जाते. आंतरराष्ट्रीय वाररेषा काय तुम्हाला मी सांगतो शॉर्टमध्ये. विषुववृत्त हे बृहतवृत्त तसंच एकमेकांसोबत 2 रेखावृत्त म्हणून जे वृत्त तयार होते, याचा उपयोग आपण पृथ्वीवरील कमीत कमी अंतर शोधण्यासाठी करतो. बरोबर? कमीत कमी अंतर शोधण्याचा वापर केला जातो. बरोबर? ठीक आहे. आता यामध्ये जर तुम्ही विचार केला धडा तुमचा या ठिकाणी संपलाय. प्रश्नोत्तर मी तुम्हाला अजिबात सांगणार नाहीये. तुम्ही स्वतःहून ती प्रश्नोत्तरे लिहायची आहेत. तुम्ही प्रयत्न करा. तुमच्याकडे जर डायजेस्ट वगैरे असेल, गाईड वगैरे असेल, तर एकमेकांना पाठवा. हा डायग्राम तुम्हाला काढायचा आहे कर्णमापकाचा वापर करून वगैरे सर्व. प्रयत्न करा जेवढं जमेल तेवढं. हे सर पूर्ण करायचं आहे. बोलो. सर वो जो सर्कल वाला था और ये दोनों डायग्राम बनाना है। येस.